नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, पूर्वीच्या काळी आपण ऐकून आहोत की काही खाष्ट सासवा असायच्या त्या आपल्या सुनेला थेट उपदेश करत नसत। मात्र घरात काही घडू दे त्याला जबाबदार कोण तर सुनबाई। जुन्या मराठी सिनेमामध्ये असे अनेक प्रसंग आहेत। थेट काही बोलायचं नाही, पण जे बोलायचं ते सुनेला टोचलं पाहिजे, त्यामागचा हा उद्देश असायचा। त्यातूनच आपल्याकडे लेकी बोले सुने लागे अशी म्हण प्रचलित झाली। आता तो जमाना राहिला नाही, परिस्थिती खूप सुधारलेली आहे, बदललेली आहे। असो, हे सांगायचं कारण म्हणजे अलीकडे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी जे म्हणून सार्वजनिक कार्यक्रम केलेले आहेत, त्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमांमधून त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये झालेला पराभव हा मान्य केलेला नाही। अजूनही त्यांना याची खात्री पटलेली नाही की महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना असेल किंवा महाविकास आघाडीतले अन्य दोन्ही काँग्रेस पक्ष असतील यांचा दारुण पराभव हा महाराष्ट्रातल्या मतदारांनी केलेला आहे। अजूनही त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की आपला पराभव होऊच शकत नाही आणि जे काही महाराष्ट्रात घडलं ते काहीतरी विचित्र घडलं आणि अचानक हे सगळे बदल झाले आणि भारतीय जनता पक्ष असेल किंवा महायुतीला महाराष्ट्राची सत्ता ही मिळालेली आहे। आज मुंबईमध्ये मुलुंड परिसरात महाराष्ट्र शिक्षक सेनेच्या राज्यस्तरीय एक अधिवेशन होतं आणि या अधिवेशनात प्रमुख मार्गदर्शकाची भूमिका ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पार पाडलेली होती। आता अधिवेशन शिक्षकांचं होतं। शिक्षकांचे काही प्रश्न, काही मागण्या या अधिवेशनात शिक्षकांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवलेल्या होत्या। सुरुवातीला बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी शिक्षक या घटकाला धरून, या विषयाला अनुसरून आपलं भाषण केलं। मात्र भाषणाच्या मध्यात आल्यानंतर त्यांना पुन्हा विधानसभा निवडणुकीची आठवण झाली आणि अचानक त्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत जो निकाल बाहेर आला तो आपल्याला मान्य नाही, कबूल नाही, त्या निकालामध्ये काहीतरी गडबड घोटाळा झालेला आहे अशा पद्धतीचं विधान केलं आणि सत्ताधारी महायुतीवरती टीका केली। याचा अर्थ स्पष्ट आहे की आता निवडणूक होऊन 2.5 महिन्यांचा काळ झालेला आहे। नवीन सरकार स्थापन झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अनेक निर्णय महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आत्तापर्यंत झालेले आहेत। या राज्याला विरोधी पक्ष नेतासुद्धा मिळालेला नाही, कारण तेवढं संख्याबळ सुद्धा महाविकास आघाडीला एकत्रितपणानं सुद्धा मिळू शकलेलं नाही। त्यामुळं महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष, मग त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस, हे तिन्ही पक्ष अजूनही पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत। कारण या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी आत्तापर्यंत या पद्धतीची विधानं ही जाहीर सभांमधून, भाषणांमधून केलेली आहेत। पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी निवडणूक आयोग आणि मतदान यंत्र याच्यावरती खापर फोडलेलं आहे। आज हा सांगायचा मुद्दा का तर एकच आहे की आज पुन्हा मुंबईत जो शिक्षकांचं अधिवेशन, शिक्षक सेनेच्या शिक्षकांचं अधिवेशन पार पडलं, त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा निकाल आपल्याला मान्य नसल्याचं सांगितलं। एक गोष्ट मात्र या महाराष्ट्रातल्या सुज्ञ मतदाराला समजत नाही की निवडणुकीमध्ये कुणाचा तरी विजय होणार, कोणाचा तरी पराजय होणार हे निश्चित आहे। मात्र पराभव ज्यांचा होणार आहे त्यांनी आपला पराभव हा का झाला तो पराभव स्वीकारावा लागतो पहिल्यांदा, आणि भविष्यामध्ये विजयाच्या दृष्टीनं आपण काय पावलं टाकली पाहिजेत, काय नियोजन केलं पाहिजे, संघटनेमध्ये कशी रचना असली पाहिजे, रचनात्मक बदल कसे केले पाहिजेत यावर लक्ष केंद्रित करायचं असतं। मात्र हे न करता हे तिन्ही प्रमुख पक्ष महाविकास आघाडीमधले हे अजूनही महायुतीला मिळालेल्या विजयाबद्दल आरडाओरड करत असल्याचं आपल्याला दिसून येतं। अजूनही त्यांचा विश्वासच या निकालावर बसत नाही की महाराष्ट्रातल्या जनतेनं आपल्याला खड्यासारखं बाजूला केलेलं आहे। त्याची कारणं अनेक आहेत। वेगळ्या वेगळ्या कारणांचा आपल्याला इथं विषय घ्यावा लागेल आणि त्यावर सविस्तर विश्लेषण करावं लागेल। पण त्यातलं प्रमुख कारण जर आपण बघितलं तर सर्वप्रथम एक विषय आपल्याला अगदी स्पष्टपणानं जाणवून येईल की शिवसेना या पक्षानं आपली विचारधारा, आपली भूमिका ही बाजूला ठेवली, ती बदलली प्रसंगी आणि काँग्रेसबरोबर, दोन्ही काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला। वर्षानुवर्ष शिवसेना या पक्षाची एकनिष्ठ असणारे कार्यकर्ते असतील किंवा मतदार असतील यांना हा निर्णय आवडलेला नव्हता।
ही गोष्ट अजूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या लक्षात का येत नाही हा प्रश्न या निष्ठावान मतदारांना पडलेला आहे। दोन समांतर रेषा कधीही एकमेकांना छेद देऊ शकत नाहीत। त्याच पद्धतीनं शिवसेना हा पक्ष दोन्ही काँग्रेसच्या विचारधारेबरोबर कसं काय जुळवून घेऊ शकतो हा यातला प्रमुख मुद्दा होता। त्याचं कारण होतं की 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या युतीला महाराष्ट्रातल्या जनतेनं बहुमत दिलेलं होतं। महाराष्ट्राची सत्ता ही तुम्ही स्थापन करा अशा पद्धतीचा कौल दिलेला असताना सुद्धा शिवसेनेनं जो निर्णय घेतला दोन्ही काँग्रेसबरोबर जाण्याचा, तो निर्णय त्या मतदारांना अजिबात आवडलेला नव्हता, त्यांच्या मनाला तो पटलेला नव्हता आणि ते मतदार निवडणुकीची वाट बघत होते। विधानसभेचा निकालाचं विश्लेषण करत असताना अनेकदा त्याच्या आधी काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अपेक्षेपेक्षा जास्त जागा निवडून आलेल्या होत्या, चांगलं यश मिळालेलं होतं आणि महायुतीला त्या तुलनेत खूप कमी जागा या मिळालेल्या होत्या। मग असा बदल 4 महिन्यात काय झाला की विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला बहुमत दिलं आणि महाविकास आघाडीला विरोधामध्ये बसवलं। असा एक साधारण युक्तिवाद केला जातो, मात्र एक गोष्ट निश्चित आहे की महाराष्ट्राचा जो मतदार आहे हा अत्यंत सुजाण आहे, हुशार आहे, कारण यापूर्वीसुद्धा अशा पद्धतीचं मतदान महाराष्ट्रातल्या जनतेनं केलेलं आहे। आपल्याला आठवत असेल तर 1999मध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका एकाच दिवशी पार पडलेल्या होत्या आणि या निवडणुकांचा निकाल जेव्हा बाहेर आला त्यावेळेला एक गोष्ट स्पष्ट झालेली होती की महाराष्ट्रातल्या सुज्ञ मतदारांनी, हुशार मतदारांनी लोकसभेसाठी भारतीय जनता पक्ष म्हणजेच NDA यांना मतदान केलेलं होतं आणि महाराष्ट्रात विधानसभेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना मतदान केलेलं होतं। त्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आलेली होती। त्यामुळं एकाच दिवशी झालेल्या मतदानात हा बदल होऊ शकतो, तर मग 4 महिन्यामध्ये हा फरक का पडू शकत नाही हा साधा आणि सरळ प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो आणि त्याची उत्तरं खरं तर महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांनी शोधायला हवीत। कारण लोकसभा निवडणुकीच्या वेळेला आपल्याला आठवत असेल तर एक प्रकारे संभ्रम मतदारांच्यात निर्माण करण्याचा प्रयत्न प्रचारादरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेला होता। त्याचा परिणाम असा झाला की समाजातल्या काही विशिष्ट घटकांनी, विशिष्ट समाजांनी भारतीय जनता पक्ष आणि महायुती यांना नाकारलं, त्यांना मतदान केलं नाही आणि महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिला। ज्या वेळेला विशिष्ट मतदारसंघातली आकडेवारी निकालानंतर बाहेर आली त्यावेळेला हे स्पष्ट झालं, अगदी मतदारसंघच सांगायचा झाला। आजच ज्या मुलुंडमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना विधानसभा निवडणुकीचा निकाल मान्य नाही असं सांगितलं, त्याच मुलुंड मतदारसंघातले विद्यमान आमदार मिहिर कोटेचा या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार होते। त्यांना विशिष्ट मतदारसंघामध्ये मतं मिळाली नाहीत आणि संजय दीना पाटील हे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार होते हे त्या विभागातून जास्तीत जास्त मतं घेऊन निवडून आले। उर्वरित सर्व विभागामध्ये मिहिर कोटेचा हेच संजय दीना पाटील यांच्यापेक्षा जास्त मतं घेऊन पुढं होते। मात्र मानखुर्द आणि शिवाजीनगर हा जो सगळा भाग आहे या भागातून संजय दीना पाटील यांना भरघोस असं मतदान झालं, तिथं मिहिर कोटेचांना खूप कमी मतं मिळाली आणि त्यांचा विजय या 2 भागांवर ठरला। यावरून एक गोष्ट लक्षात येते की मानखुर्द आणि शिवाजीनगर या सगळ्या परिसरामध्ये कुणाचं मतदान जास्त आहे आणि ते मतदान कशा पद्धतीनं झालं हे निकालानंतर बाहेर आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झालेलं होतं। याच मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीनं विचार केला, त्या पद्धतीनं निवडणुकीची रचना, एकंदरीतच निवडणुकीची स्ट्रॅटेजी ठरवली आणि ते निवडणुकीला सामोरे गेले। महाविकास आघाडीमध्ये शेवटपर्यंत उमेदवार ठरत नव्हते, खूप वेळ हा त्यांना उमेदवार ठरवण्यातच, जागा वाटपातच गेलेला होता। तत्पूर्वी महायुतीचे काही उमेदवारसुद्धा कामाला लागलेले होते, त्यांच्या प्रचाराची एक एक फेरी त्यांच्या मतदारसंघामध्ये पूर्ण झालेली होती। असं चित्र महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत साधारण होतं। मात्र निकाल वेगळेच बाहेर आले, त्यामुळं महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांची अवस्था ही वेगळी झालेली होती, कारण त्यांना हा निकालच मान्य नाही असं वाटत होतं। कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जो निकाल लागलेला होता त्या निकालानं
त्यांचा आत्मविश्वास इतका बळावलेला होता की तिन्ही प्रमुख पक्ष जे होते महाविकास आघाडीतले त्या पक्षांचे नेते आमच्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार आणि आपणच मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसणार अशा काहीतरी आविर्भावामध्ये एकूण या सगळ्या प्रचाराच्या रणधुमाळीत वावरताना आपल्याला त्यावेळेला दिसले। ती सल कुठंतरी मनात आहे, कारण स्वप्न अशी रंगवली गेलेली होती। आता निवडणुकीचा निकाल लागला की आपण मंत्रिपदाची शपथ घेणार, आपण अमुक करू, आपण तमुक करू। मात्र प्रत्यक्षात निकाल हे वेगळेच आले आणि स्वप्नातून जागं व्हायला झालं। परंतु अजूनही हे नेते स्वप्न होते हे मानायला तयार नाहीत। त्यांना वाटते काहीतरी जादू झाली आणि तसा काहीतरी उल्लेखसुद्धा आज उद्धव ठाकरे यांनी बोलता बोलता आजच्या मुलुंडमधल्या भाषणात केलेला पण आहे। अर्थात तो विनोदाचा भाग म्हटला तरी त्यांनी ते बोलून दाखवलं हे सुद्धा इथं विसरता कामा नये। असंच अरविंद केजरीवाल करत होते। निवडणुकीपूर्वी त्यांनी आपल्याला या जन्मात नरेंद्र मोदी हरवू शकत नाहीत असं काहीतरी विधान केलेलं होतं आणि दिल्लीच्या जनतेनं काय केलं तर ते आपण 2 दिवसापूर्वी बघितलेलंच आहे। तसाच काहीसा प्रकार हा महाराष्ट्रात झालेला दिसून येतो। त्यामुळेच महाविकास आघाडीचे नेते हा पराभव महाराष्ट्र विधानसभेत झालेला हा मानायला तयार नाहीत। तूर्त इथंच थांबतो। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।